तर राणे विरुद्ध राणे हे चांगलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। निवडणुकीनंतर आत्मचिंतन करणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे, जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन, माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही, जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे। म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे। तर आमच्या रत्नागिरीचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्या सोबत जोडलेत। रवींद्र, राणे विरुद्ध राणे वादावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच जर आपण पाहिलं तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय। कोकणातली तळ कोकणातली जी निवडणूक आहे राणेंविरुद्ध राणे ही फार इंटरेस्टिंग आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे ते या निवडणुकीवरती राहणार आहे, कारण दोन भावांमधला हा संघर्ष आहे। नगर परिषदेवरती कोणाची सत्ता येते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर निलेश राणेंनी स्वतः भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जे पैसे पकडले होते कार्यकर्त्याच्या घरामध्ये, त्याच्यानंतर पोलिसांना सुद्धा तिथं पाचारण करण्यात आलं होतं, त्यांना बोलवलं होतं, त्यांना वस्तुस्थिती मांडली होती। मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये 2 दिवसानंतर पुन्हा एकदा निलेश राणेंवरती गुन्हा दाखल केला होता। मात्र ज्याच्या घरात पैसे भेटले त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नव्हता। त्यानंतर कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोकण दौरा झाला। चिपळूण, राजापूर, लांजा, त्यानंतर वेंगुर्ला, तळ कोकणात सुद्धा त्यांची सभा झाली होती आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा निलेश राणेंना पाठिंबा दिलाय, कारण त्यांना भाषणातून सुद्धा म्हटलेलं आहे की निलेश काही घाबरू नको, काही कितीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीमागे आहे, उभा आहे। त्यामुळे ही जी लढाई आहे ही 2 बंधूंच्या वर्चस्वाची लढाई आहे। आपण जर बघितलं तर अनेकदा उदय सामंत यांनी युतीसाठी प्रयत्न केले होते, मात्र ही युती काही कारणास्तव झालेली नाही। निलेश राणेंचं असं म्हणणं होतं की ज्या काय या जिल्ह्यातल्या घडामोडी असतील ते आमचे वडील म्हणजेच खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा कराव्यात, त्याच्यानंतरच युतीला आम्ही तयार आहोत। मात्र अशा परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी काही नारायण राणेंशी संपर्क साधला नाही असं निलेश राणेंचं म्हणणं आहे। त्यामुळे आमच्या जिल्ह्यातला आम्ही पाहतो असं सुद्धा निलेश राणे आहेत ते रवींद्र चव्हाणांच्या संदर्भात बोललेले आहेत। त्यामुळे वारंवार रवींद्र चव्हाण सुद्धा या ठिकाणी प्रचारार्थ आले होते आणि त्यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं आहे की 2 तारखेच्या निकालानंतर बघा काय आम्ही जे माध्यमांच्या समोर जे काय मांडायचं आहे ते मांडू। त्यामुळे 2 तारखेनंतर ही युती राहते किंवा राहणार नाही अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे हे जर आपण बघितलं महायुतीतून लढणार, मात्र शिंदेंना पाहिजे तसं सहकार्य भाजपकडनं मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे ही युती तुटलेली आहे। मात्र या एकाच घरामध्ये खासदार नारायण राणे असतील भाजपचे किंवा नितेश राणे असतील भाजपकडनं आणि त्यांच्या विरोधात आता शिंदे गटाचे निलेश राणे हे सुद्धा मैदानात उतरलेत। ही लढाई ही पक्षांतर्गत जरी झाली तरी ही वर्चस्वाची लढाई आहे। मात्र नितेश राणेंनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की ही निवडणुकीपुरती आमची लढाई असणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी असणार आहे। त्यामुळे आमची या ठिकाणी पक्षाच्या अंतर्गत असं राजकारण कोणतंही नाही आहे। मात्र या 3 तारखेच्या निकालानंतर आम्ही सर्व एकत्र असू, आम्ही 2 जण बसू आणि त्यानंतर ठरवू। नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा म्हटलं होतं की उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाणांच्या विरोधात का बोलत नाहीत किंवा शिंदेचे कुठलेही मंत्री असतील किंवा प्रतिनिधी असतील हे रवींद्र चव्हाणांच्या विरोधात का बोलत नाहीत, निलेशला बळीचा बकरा बनवला जात आहे असं सुद्धा नितेश राणे माध्यमांशी बोललं होतं। त्यामुळे नक्कीच उद्या 2 तारीख आहे आणि त्या दिवशी मतदान होणार आहे आणि 3 तारखेला या मतमोजणी होणार आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे या निवडणुकीवरती लागून राहणार आहे। धन्यवाद रवींद्र दिलेल्या या माहितीबद्दल।